सुरू करूया महाराज. हो. रामकृष्ण. रामकृष्ण. समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आपण मागे 128 क्रमांकाच्या श्लोकावरती चिंतन केलं होतं. या चिंतनामध्ये समर्थ आपल्याला आपल्या वासनेबद्दल सांगतात, कामनाबद्दल, कल्पनाबद्दल सांगतात. आज आपण 129 क्रमांकाचा श्लोक पाहणार आहोत. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, मनोनी मनातीत होऊन राही. जय जय रघुवीर समर्थ. रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुलमध्ये आपण रोज मनाच्या श्लोकावरती चिंतन करीत आहोत. हरिभक्त परायण ज्योतिताई महाराज यांनी हा राबवलेला उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये आपण मनाच्या श्लोकावरती थोडक्यात चिंतन करीत आहोत. या 129 क्रमांकाच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, मती कारणे संगती सज्जनाची. म्हणजे आपली मती जी आहे ती कशी असली पाहिजे आणि आपली गती करण्यासाठी मतीचा कसा उपयोग करायचा आहे आणि संगती कोणाची धरायची आहे, या पहिल्या चरणामध्ये समर्थ ते सांगत आहे. गती कारणे संगती सज्जनाची. म्हणजे आयुष्यामध्ये आपण सांगतो आपली प्रगती होण्यासाठी, आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सद्गती मिळवण्यासाठी तर संतांची संगत केली पाहिजे, सज्जन माणसाची संगत केली पाहिजे. संतांची संगती आपण केल्यामुळे आपल्यामध्ये काय बदल होतो, तर आपली मती पालटते, मतीमध्ये आपल्या बदल होतो. या संदर्भामध्ये संत तुकाराम महाराजांचा एक खूप छान अभंग आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. म्हणजे आपण पुण्यवंत व्हावं. कधी होतो आपण पुण्यवंत? सज्जनाची नावे घेतल्यानंतर. मग हे सज्जन कोण आहेत, संत कोण आहेत, गुरु कोण आहेत, ऋषी कोण आहेत, महर्षी कोण आहेत, साधू कोण आहेत, संन्यासी कोण आहेत, या संतांच्या हे आपण ओळखलं पाहिजे. साधू कोण, संत कोण, ऋषी कोण, महर्षी कोण. या संतांच्या सहवासाने माणसाची जी बुद्धी आहे ना ते पलटून जाते. मती पलटणे आणि सुमती जी आहे, मती सुमती म्हणजे मती काय आहे, बुद्धी आहे. सुमती काय आहे, चांगली बुद्धी. आपण म्हणतो ना त्याची मती खराब झालेली आहे बाबा, म्हणून हा असा वागतो. त्याला सुमती मिळो, त्याला सद्बुद्धी मिळो. तसं हे सुमती संत काय करतात, आपली मती जी आहे ती सुमतीमध्ये बदलवतात. एक आपल्याला कथा माहित आहे, आपण खूपदा ती कथा श्रवण केलेली आहे. कथा काय आहे तर वाल्या कोळ्याची कथा आहे. काय होता वाल्या कोळी, तो काय करायचा, जंगलातून जाणाऱ्या प्रत्येक माणसावरती तो हल्ला करायचा, त्यांना लुटायचा. लुटमार करून त्यांच्याकडून जे काही धन मिळेल तो धन घेऊन जायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. कधी कधी तो
हत्याही करायचा माणसाची. मग जंगलातून फिरत जात असताना नारद मुनी त्यांच्याशी भेट झाली म्हणजे तो नारदावरती पण हल्ला करत होता. नारद मुनी यांच्याशी पण नारद मुनींना पण लुटण्याचा प्रयत्न करत. नारद मुनींनी त्यांना प्रश्न केला की बाबा तू जे हे पाप कर्म करत आहेस, ते पापाचे तुझे भागीदारी कोण आहे? तू कशासाठी करत आहे? हे माझं कुटुंब चालवण्यासाठी, माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी मी हे पाप करत आहे. बर, मग तू तुझ्या कुटुंबाला जाऊन विचार, या तुझ्या पापाचे भागीदारी कोण होणार आहेत का? तुझी पत्नी, तुझा मुलगा, तुझे कुटुंब या पापामध्ये भागीदारी होणार आहेत का हे विचारून ये. तो वाल्याकोळी घरी गेला आणि आपल्या कुटुंबाला विचारला की माझ्या पापाचे भागीदारी तुम्ही होणार का? कुटुंबाने त्याला उत्तर दिलं की बाबा हे तुझं कर्तव्य आहे, आमचं पालन पोषण करणं हे तुझं कर्तव्य आहे, आणि तुझ्या पापाशी आमचा काय संबंध आहे? हे ऐकताच त्या वाल्या कोळ्याचे डोळे उघडले. तो नारद मुनीकडे परत जंगलात आला. नारद मुनीच्या चरणावरती लोटांगण टाकलं आणि सांगितलं की महाराज, माझ्या पापामध्ये कोणी भागीदारी नाही, त्या पापाचा अधिकारी मीच आहे, मला याच्यातून मुक्त करा. तेव्हा नारद मुनींनी वाल्या कोळ्याला एक मंत्र दिला, तू राम राम त्याचा जप कर. तो जेव्हा वाल्या कोळी जप करायचा, राम राम राम, हा पापी मनुष्य, त्याच्या तोंडातून राम राम सुद्धा निघायचं नाही. तो मरा 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 म्हणत असताना म रा म रा म रा राम 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 हा शब्द तयार होऊन हा मंत्र तयार झाला. आणि त्यांनी इतक्या भगवत भक्तीने त्याचं मनन प्रवचन केलं, चिंतन केलं, आणि मग हा वाल्या कोळी जो होता तो वाल्मिकी झाला, ऋषी झाला. आणि त्यानं आपल्याला माहित आहे की यांनी या वाल्या कोळीनी ऋषी झाल्यानंतर रामायणाची रचना केली. म्हणजे साधू संतांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने माणसाचा, वाल्या कोळीचा ऋषी होतो, महर्षी होतो. म्हणजे माणसाचे पाप सुद्धा धुतले जातात, असंच समर्थांना या चरणातून सांगायचं आहे. म्हणजे मती पलटे सुमती दुर्जनाची, जे दुर्जन आहेत ना, जे वाईट माणसं आहेत, त्यांची सुद्धा मती जी आहे, बुद्धी जी आहे, ते पालटण्याचं काम हे संत करतात. आणि आपल्याला संगती, आपली जी गती करायची आहे ती संगती कोणाची ठेवायची, तर सज्जनाची संगती ठेवायची. पुढे समर्थ सांगतात, रती नायिकेचा पती नष्ट आहे. आता रती म्हणजे कोण? रती ही जी नायिका आहे, राणी, तिचा पती आहे कामदेव, मदन. मग हे कामदेव म्हणजे कोण? आपल्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात, वासना निर्माण होतात, इच्छा निर्माण होते, भौतिक सुखाची, साधन संपत्ती, याचे जे विकार तयार होतात आपल्या मनामध्ये, हा कसा आहे? आपल्याला भरकटतो, आपली मन बुद्धी भरकटणारा असा हा कामदेव आहे. आणि तो कसा आहे? रती नायिकेचा पती नष्ट आहे. आणि हे जे भौतिक इच्छा आहेत ना, माणसाच्या मनामध्ये असणारे विकार, इच्छा, हे आपल्याला चांगल्या सज्जनाच्या माणसाला भेट करू देत नाही, चांगल्या संगतीला लागू देत नाही, वाईट संगतीचा मार्ग धरायला सांगतात. कारण का आपली मती भ्रष्ट होते ना, मन बुद्धी भ्रष्ट होते. त्यामुळे आपली बुद्धी चिंतनामध्ये चांगल्या मार्गाला, भगवंताच्या मार्गाला, भागवत प्राप्तीसाठी लागत नाही. म्हणून इथे समर्थ सांगतात, हा रतीचा पती जो आहे ना, भोगाचा आहे, त्याच्यामध्ये कामना आहे, वासना आहे, मदन आहे. आणि हा काय करतो? भौतिक इच्छा निर्माण करतो आपल्यामध्ये. पुढे समर्थ सांगतात की रती नायिकेचा पती नष्ट आहे. आणि हे भौतिक इच्छा कशा आहेत? आपण आज खूप मिळालं, पैसा मिळाला, अडका मिळाली, गाडी मिळवली, बंगला मिळवला, खूप काही भौतिक साधन मिळवली, पण हा नष्ट होणार आहे, कायम स्वरूपी राहणार नाही आपल्याकडे.
आपल्या मनात खूप इच्छा येतात, खूप आकांक्षा असतात आपल्या मनामध्ये, की आपण हे करू, ते करू, असं करू, तसं करू. आपल्या इच्छा कधी संपतच नाहीये. मग या इच्छाला आवर घालण्यासाठी आपल्याला दुर्जनापासून दूर राहायला पाहिजे आणि संतांची संगत केली पाहिजे. हेच समर्थ या श्लोकातून सांगतात. पुढे शेवटच्या चरणामध्ये समर्थ सांगतात, मनोनी मनातीत होऊनी राहे. मग तुला जर तुझ्या जीवनामध्ये जर गती करायची असेल, तर तुला काय करावं लागेल? संतांची संगती धरावी लागेल. सज्जनाची संगत धरावी लागेल. आणि हे जे दुर्जन जे आहेत आपल्या मनातले, हे दुर्जन दूर करण्यासाठी तुझी जी मती आहे, सुमतीमध्ये बदल होण्यासाठी, त्या मतीची सुमतीमध्ये म्हणजे चांगल्या बुद्धीमध्ये त्याचा बदल होण्यासाठी आपल्याला संतांची संगत करणं गरजेचं आहे. आणि आपल्या मनामध्ये हा जो रती नायकाचा जो पती आहे, मदन, काम वासना ही वाढलेली आहे आणि ती वाढत जाते. त्यामुळे आपल्याला काय करतात, ते संतापासून दूर ठेवतात, सज्जनापासून दूर ठेवतात. त्यामुळे आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये गती करायची असेल, प्रगती साधायची असेल, आध्यात्मिक गती प्रगती साधायची असेल, तर सज्जनाच्या संगतीत आपण राहायला पाहिजे, असं समर्थ सांगतात. आणि मनातीत होऊन राहे. मग आता मनामध्ये आपल्याला काय राहायला पाहिजे? मनातीत होऊन, शेवटच्या चरणामध्ये समर्थ सांगतात, की मनात तू होऊन राहे. म्हणजे तुझ्या मनामध्ये हे जे विकार आहेत, हे विकारांचा तू त्याग कर. या विचाराचा त्याग करून तुझ्यामध्ये तू भगवत प्राप्तीसाठी राम नामाचा जप कर. भगवंताच्या तू जवळ जा, संतांची संगत कर. संत तुला मार्गदर्शन करतील. जसं आपण या कथेमध्ये पाहिलं, की नारद मुनींनी त्यांना मार्गदर्शन केलं वाल्याकोळीला आणि चांगला रस्ता दाखवला, आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवला, पापापासून त्यांना मुक्त केलं. म्हणजे आपल्याला एखादा जरी संत सज्जन माणूस भेटला ना, आपल्यामधले जे दुर्जन आहेत, ते दुर्जन संपून जातात. कामना, भोग जे आहे ना, ते संपून जाते. त्यामुळे आपण संतांची संगत केली पाहिजे, संतांचा सहवास केला पाहिजे. हेच या श्लोकातून समर्थांना सांगायचं आहे. संतांच्या सहवासाने दुष्ट माणसं जी आहेत ना, त्यांची सुद्धा बुद्धी पालटून जाते. जसं वाल्याकुळ्याची बुद्धी पालटून गेली, त्याला चांगली बुद्धी लाभली. कोणाच्या मार्गदर्शनाने? नारद मुनीच्या मार्गदर्शनाने त्याला चांगली बुद्धी लाभली, त्याची सुमती झाली, त्याच्या बुद्धीची सुमती झाली. म्हणून जर उत्तम गती पाहिजे असेल आपल्याला जीवनामध्ये, तर आपण संत संगत केली पाहिजे. आणि हा जो रतीचा पती आहे, म्हणजे काम, मोह, माया, इच्छा, भोग वस्तू या संसारातल्या या त्यागून दिला पाहिजे. आणि या फार वाईट आहेत आणि त्या कशा क्षणिक आहे तो, आणि त्याच्यासाठी माणूस आयुष्य घालतो ते मिळवण्यासाठी. म्हणून समर्थ इथे सांगतात, की तू हे सगळं सोड, काम वासना सोड आणि तू चिंतनामध्ये लाग. तुझ्या मनामध्ये भगवंताचा वास होऊ दे. हेच समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण.